तुमच्यावर नेहमी आरोप केला जातो की तुम्ही महानगरपालिकेतच जास्त रमता, त्याचं कारण काय? कारण की माझ्या मतदारसंघामध्येच महापालिका आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिक उभे आहे, यांनाही माहीत आहे. काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की काही वेळेस नगरसेवकाच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करत असतात, त्यांना काही ठिकाणी यश येत नाही. अशा वेळेस सर्वसामान्य नागरिक मला फोन करतो, जयस्वालसाहेब असा तर प्रॉब्लेम झाला, आम्ही नगरसेवकांना भेटलो, नगरसेवक त्याचा प्रयत्न करत असतात, पण एखाद्या वेळेस अशी अडचण येते की अशा वेळेस मला त्याचा आक्षेप करावा लागतो आणि त्याच्यामुळं महापालिकेचे अधिकारी आणि माझी महापौर, माझी चेअरमन, माझी विरोधी पक्षनेता ज्यांनी त्या महापालिकेमध्ये 10 वर्ष मोठ्या पदावर कायद्याची जाणीव असणारा, काम कसा करून घेणारा त्याची जाणीव असल्यामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर ते सोडवणं गरजेचं असतं. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी करायचं त्या माध्यमातून प्रयत्न करत असतो, म्हणून महानगरपालिकेत जातात. हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास 1 लाखाच्या जवळ आहे. स्लम असतील ते पण खूप संख्या मोठी आहे. तिथे दुसऱ्या विरोधी पक्षातला राष्ट्रवादीचा उमेदवार हा मुस्लिम असून सुद्धा तुम्ही असं कसं की या मतदारसंघातून सहज विजयी होता? ज्यावेळेस काम करत असताना आपल्याकडे येणारा माणूस मग कुठल्या जाती धर्माचा असो, त्याचं सामाजिक काम आहे, तोच हे काम आहे. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं, त्या माध्यमातून गेल्या अनेक 25 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी शहरातील, जिल्ह्यातील, ते मराठवाड्यातील येणाऱ्या लोकांची सेवा करायचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळं कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना माझ्या बाबतीत माझ्याकडे येण्यासाठी त्यांना कधीच वाईट वाटत नाही. कुठलाही जाती धर्माचा माणूस किती वाजता माझ्याकडे येतो आणि जेवढं शक्य होईल त्यांचे काम करायचा मी प्रयत्न करतो. म्हणून सर्व धर्मीय लोक मला त्याच्यामुळं माझ्यावर प्रेम करतात. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रदीप जयस्वाल यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं नव्हतं, म्हणून ते अपक्ष लढले. अपक्ष लढल्यानंतर ही निवडणूक त्यांनी जिंकली. शिवसेनेचा उमेदवार असताना सुद्धा भरघोस मताने ते निवडून आले. पुन्हा ते शिवसेनेत गेले. मग आता शिवसेनेमध्ये तुम्ही परतल्यानंतर इथल्या शिवसैनिक जे होते गेल्या 3 वर्षामध्ये काही दुरावले होते? काहीच नाही. सर्व माझ्यावर पहिल्यापासून प्रेम करत होते. माननीय शिवसेना प्रमुखावर ते प्रेम करत होते. माझ्यावर भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, त्याचबरोबर शिवसेनेचे आहे, महायुतीचे लोक आहे. आजही गेल्या 5 वर्षामध्ये एकही नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असेल त्याला असं वाटलं नाही की मी त्यांच्याबरोबर नाही आहे म्हणून. सातत्याने काम केलं. काही अडचण होती, झालेली चूक ती दुरुस्त केली. परत मी शिवसेनेत आलो आणि यानंतर सर्व धर्मीय सर्व लोकांना बरोबर घेऊन मी माझ्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. प्रश्न की विरोधक असं म्हणतात की तुमची लोकप्रियता आहे, लोकांमध्ये मिसळता, कुटुंबाच्या समस्या सोडवता, धर्मातली जी भांडणं आहेत ती होऊ देत नाही वगैरे वगैरे, हे सगळं आहे, पण विकास कामं तुम्ही करत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. आता मला वाटतं या ठिकाणी नगरसेवक उभे भारतीय जनता पार्टीचे आहे, काही अपक्ष नगरसेवक आहे, काही शिवसेनेचे नगरसेवक आहे, किंवा सिडको आडगावमध्ये आपण एक राऊंड मारला तर आपल्या लक्षात येईल की पहिला आमदार आहे की प्रत्येक नगरसेवकाला, प्रत्येक नागरिकांना बोलून ज्या माझ्या माध्यमातून समस्या सोडवता येतील यासाठी स्वतः बोलवणार पहिला आमदार आहे. की नगरसेवकाला तुमच्या प्रायव्हेटीवर कुठलं काम करायचं त्या नगरसेवकांनी सांगावं आणि त्या माध्यमातून शहरातील अनेक लोक, आता इलेक्शन असलं तर 10 लोक बोलणार. मी कधीही मान्य करत नाही की महापौर होतो, खासदार होतो, चेअरमन होतो, विरोधी पक्षनेता होतो, 100% कुठलेही कामं कोणी करू शकत नाही. पण मी आमदार झाल्यापासून मला समाधान आहे की मी माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कसं काम करता येईल ते करायचा प्रयत्न 100% या ठिकाणी केलेला आहे. सर्वसामान्य जनतेचा पण आरोप असतो की जयस्वाल हे महानगरपालिकेतच असतात आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा तुमचाही आरोप नेहमी तोच राहिला आहे की शहरामध्ये मंत्रिमंडळामध्ये किंवा तिकडे मुंबईत प्रश्न मांडावेत, पण ते मांडत नाहीत, फक्त इथेच महानगरपालिकेत बसतात. त्याचं काय, त्याबद्दल सांग. एका प्रत्येक कार्यकर्त्याची राजकीय रचना असते की त्याचा एक स्वभाव बनला जातो. तर जयस्वाल साहेबांचा कदाचित स्वभाव महानगरपालिकेचा बनला असेल, त्याच्यामुळे त्यांचं मन रमतं. कारण मी लहानपणापासून त्यांना बघतो, ते संसद असताना म्हणजे खासदार असताना देखील मी त्यांना महानगरपालिकेतच बघायचो आणि आमदार असताना त्यांना मी महानगरपालिकेतच बघतो. हे तुमचं प्रश्न बरोबर आहे की त्यांचा जीव महानगरपालिकेत लागतो, त्याच्यामुळे आता लोक ठरवतील त्यांना महानगरपालिकेत पाठवायचं का विधानसभेत पाठवायचं. पण आता काय काय समस्या अजूनही आहेत हे औरंगाबादकर, मूळ औरंगाबादकर
कोणत्या समस्येला आणखी तोंड देत आहेत? आता मूळ औरंगाबादच्या ज्या 3 समस्या मला दिसतात, एक ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, ड्रेनेज लाईन. आपण जर बघितलं औरंगाबाद शहराची ड्रेनेज लाईन इतकी भंगार झालेली आहे, इतकी बोगस झालेली आहे की फक्त देव चालवतो आहे. ही ड्रेनेज लाईन एखाद्या दिवशी जर चोकअप झाली, बस झाली, तर औरंगाबादला स्फोट होऊ शकतो. लोकांना पाण्याचा प्रश्न आहे, विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो, त्यांना भटकंती करावी लागते आणि पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. रस्त्यामध्ये फार खड्डे आहे, ते रस्ते गुळगुळीत झाले पाहिजे. आणि याचबरोबरीने माझ्या तरुण सहकाऱ्यांना, युवकांना कुठल्या ना कुठल्या, आता DMIC औरंगाबादला इच्छाशक्ती जर असली आणि व्यवस्थित जर मतदारसंघाची प्लॅनिंग केली तर तरुणांना रोजगार निश्चित मिळू शकतो. पण आता आपण बघितलं आहे की आता तुम्ही ऐकलं असेल की प्रदीप जयस्वाल यांचा दावा असा आहे की माझ्या इतकं सर्वसामान्य लोकांशी अटॅचमेंट असला आमदार या महाराष्ट्रात नाही आणि मी सगळ्यांची कामं म्हणजे कुटुंबातले कलह असतील किंवा मग सर्व धर्मसमभावाच्या संदर्भातलं पुढचं पाऊल असेल ते मीच करतो असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे, मूळ प्रश्न असा आहे की आमदार कशाला म्हणावा, हाच जर प्रश्न त्यांना कळला नसेल. एका आमदाराकडून मला अपेक्षित नाही. आमदाराचे प्रश्न काय आहे? आमदाराचे प्रश्न आपल्या परिसराच्या गोष्टी सभागृहात मांडणे, आपल्या परिसराच्या लोकांना न्याय मिळवून देणे आणि जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन. एक बघा की सभागृहामध्ये जो बोलेल, म्हणजे विधानसभेत भरपूरदा मी प्रेक्षक गॅलरीमधून बघितलं की चर्चा होती. चर्चेमध्ये साधा तुम्ही सहभाग जरी घेतला तर करोडो रुपयाचा निधी शहरासाठी मिळू शकतो. परंतु आमचे जे आमदार साहेब मुंबईला जातच नाही, महानगरपालिकेतच थांबता. कुठल्या विषयाला धरून ही निवडणूक लढवणार आहात? मी मूलभूत सुविधेला, लोक जे मूलभूत सुविधेपासून वंचित आहे, प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे, रस्ता मिळाला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळालं पाहिजे. याचबरोबरीने शहरातली जनता, मी एक माझं घोषवाक्य तयार केलेलं, हप्ता बंद म्हणजे माझं अशी मानसिकता आहे. मी कोणाचं नाव घेत नाही, कोणावर आरोप करत नाही. पण औरंगाबादची जी जनता आहे, जे नवीन औरंगाबाद आपण जे झालं बघितलं, बांधकाम करायचं असेल तर परमिशनला पैसे द्यावं लागतात, स्थानिक पदाधिकाऱ्यांना पैसे द्यावं लागतात, एखादा सण आला तर व्यापाऱ्यांना वर्गणी करून द्यावं लागते, एखादी मोकळी जागा दिसली तुम्हाला राजकीय लोकांच्या तिथं पाट्या दिसतील, बरोबर आहे, आणि तुम्हाला जर एखाद्याचा निधी घ्यायचा असेल तर तुम्हाला 10% पैसे द्यावं लागतात. त्या सर्व गोष्टी एकत्र करून सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना लक्षात घेऊन मी एक घोषवाक्य तयार केलं की मला जर आमदार केला तर मी औरंगाबाद शहरात हप्ता बंद करील, म्हणजेच लोक बिंदासपणे श्वास घेतील व त्यांचा न्याय मिळेल. लोकांना त्यांचा प्रश्न आवाज उचलणारा व्यक्ती पाहिजे, त्यांचा प्रश्न समजणारा व्यक्ती पाहिजे. आणि किंबहुना तरुण वर्गाला तर एक वेगळीच अपेक्षा आहे की त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. आणि तरुणांचे जे प्रश्न आहे, साधा आहे, DMIC झाला, DMICचा करार करताना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ज्या काही फॅक्टरीज आहेत त्या ठिकाणी जर त्यांना प्लेसमेंट मिळाली किंवा जे काही उपक्रम आहे. आणि एक विशेषतः म्हणजे माझ्या जाहीरनाम्यामध्ये बनवलं KG2 UPSC एक लायब्ररी शहराला गरजेचं आहे. मी जाहीरपणे आमदारांना प्रश्न विचारतो की आपण जर खरोखर आमदार निधी किंवा जर काही काम केलं असेल, एक मोजके 5 कामं आपण वर्तमानपत्रात समोर येऊन सांगावे आणि सांगावे मी शहरासाठी 5 कामं केले, तर आम्ही बिलकुल आपलं स्वागत करू. धन्यवाद. एकीकडे आमदार प्रदीप जयस्वाल हे दावा करतायत की या मतदारसंघातल्या मतदारांच्या समस्या सोडवल्यात, दुसरीकडे विरोधक आणि राष्ट्रवादीचे नेते विनोद पाटील म्हणतात की काम एक तरी दाखवावं. ही राजकीय नेत्यांची जुगलबंदी असेल, पण जनता जनार्दनांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडे जाऊन. इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास.